नमस्कार मंडळी, खिलार प्रेमी येदगावकर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज गाई एक आलेले आहे, सकाळी गाय आलेली आणि गाईची मीटिंग ही झालेली आहे. तरी गाई कुठनं आल्या काय आणि बैलाची कुणाकडनं माहिती भेटली ती मालकासने विचारूया. मालक नमस्कार. तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा आणि बैलाची माहिती कुणाकडनं भेटली आणि बैलात काय बघून तुम्ही गाई भरवली थोडीशी माहिती सांगा आम्हाला. गाव आमचं मासुर्णे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आम्ही आमचे इथं म्हणजे यादगावचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून आम्हाला माहिती भेटली होती. त्यांच्यानुसार आम्ही नंबर घेतला त्यांचा आणि आता गाई घेऊन आलो. अरे आम्हाला बैल आम्ही बघितला होता बाईटला. तर कुठल्या बाईटला बैल? खरसुंडीच्या वेळेस खरसुंडीमध्ये बाईट दिली, त्यावेळेस आम्ही बैल बघितला होता. तर त्या बैलात आम्हाला म्हणजे पूर्ण जिथं बैल पाहिजे त्या मापाचा सगळा असल्यामुळं आम्ही निर्णय घेतला की हा बैल भरवायचा. त्यासाठी आम्ही गाई घेऊन आलो. बैलात काय आवडलं तुम्हाला? काय बैल एक नंबर, म्हणजे तोंड, शिंग, पाय वगैरे सगळं म्हणजे जिथल्या जिथं आहे. काय म्हणजे कुठला बैल असा नाही की शर्यतीचा हात पाळणार नाही किंवा काय नाही, सगळं जिथल्या जिथं आहे. त्यांचा फोन आला त्या टायमाला आपण छकड्याला झोपून बैल 1-2-3 किलोमीटर झोपून जाऊन चालवून आणलाय बैल छकड्याला सकट असा थांबत नाही, म्हणजे चालणं नाही त्याला भानगड काय नसता, असा उशा घेतच चालत होता. आता आज पहिल्यांदा फुल झोपला गरम आहे, फुल गरम आहे. आणि तेवढ्यात इथं आलेत आणि आपण लगेच एक 15 मिनिटातच बैल आपण गाईला आपण लावलेला आहे. आणि बैलाचं पहिले आपण एक बाईट दिलेली होती खरसुंडीत, ती थोडीशी मुलाखत थोडीशी आपली ती थोडी चुकी झाली ती. पण त्या खिलार शेतकऱ्याची शान या चॅनलवर आपण राजमळगे यांच्या चॅनलवर आपण बाईट दिलेली आहे. बालाजी कांबळे येथून आपण बैल यांच्याकडं घेतलेला आहे. पहिला बैल जयपूरचा नावीचा वजीर त्या मालकांचा बैल आहे हो. आणि लहानाचं मोठं सगळं वासरू तिथंच झालेलं आहे. बैल आता 5वा दात लागलेला आहे, बैलांना लावलेला आहे बैलाला. आणि आपण सगळी माहिती काढून बैल घेतलेला होता. आणि बैलाचा मूळचा वडील स्वप्नील फडतरे यांच्या बैलाचा, राजा बैलाचा हा हे कोंड आहे. आणि हे जे आहे सलगर खानीजी, जे वजीरचे मालक निकम, त्यांच्यात हे वासरू लहानाचं मोठं झालेलं आहे. आणि वासरात आणि तुम्हाला काय वाटलं काय नाही? वाजतात म्हणजे त्याला नाव ठेवायचं काहीच नाही. वासरू गरम आहे का बैल? फुल गरम आहे, फुल म्हणजे जेवढ्या त्याला कॅपॅसिटी त्या प्रमाणात फुल गरम आहे. कारण एवढा चालून येऊन पण एवढा रग आहे त्याच्या अंगात, म्हणजे ती ताकद तशी आहे. बैल व्यवस्थित 2 वेळा लावलेला आहे. पहिल्यांदा बैल घाईलही करत होता, म्हणून मालकाच्या समजुतीसाठी आपण बैल दुसऱ्यांदा मिटिंग त्याची बैलाची केलेली होती. तर मंडळी व्यवस्थित जिथे सगळं व्यवस्थित आहे बैला. बैलाचं 7 गुलाल पहिलं झालेलं आहे ते मालकाजवळ, निकम साहेबांपाशी जयपूरचे, त्यांच्यापाशी 7 पहिलं गुलाल झालेलं आहे ते बैलाचं. तर आणि काय तुम्ही माहिती सांगता ना? आणि माहिती म्हणजे ज्याला कोणाला गाई भरायची असेल तर यादगावमध्ये या 1 नंबर ओळख आहे. खात्रीशीर, अगदी काय म्हणजे कुठं लांब जायची गरज नाही, काय नाही. आजूबाजूच्या लोकांनी कोणाला ज्याला गाय भरायची असेल, आणि मी तर म्हणतो शक्यतो वळू पडूनच गाय भरावी, सीमेचा काही उपयोग नाही. वळूची पैदा ती वळूचीच पैदा. आणि यादगावमध्ये या नंबर त्याचा त्या बाईटला भेटून जाईल तुम्हाला. कधी या, फोन केला की ते सहकार्य करतात, काय अडचण नाही. आणि चांगलं सहकार्य आहे. आणि गाईचं आता ही किती आता दुसऱ्यांदा आपण भरवली? दुसऱ्यांदा भरली. पहिलं कुठलं? पहिलं कलडोनचं होतं, म्हणजे मच्छिंद्र मामा त्यांच्यात सावळ्या बैलाच. सावळ्या बैला. बरं, ते वासरू आता किती महिन्याचं? 4 महिन्याचा, 4था महिना चालू आहे का? हा. बरं, आता वासरू चांगलं खातं पितंय सगळं. ओके. काय वासरू आता देणार आहे का ठेवणार आहे? आले पैसे तर देणार, म्हणजे माझ्या हिशोबाने जर आले व्यवस्थित तर मी देणार. वासरू मंडळी मी बघितलंय त्यांच्या व्हिडिओमध्ये आत्ता जस्ट. वासरू चांगलं काकाळ आहे, रगील आहे वासरू. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर देतोय. तुमचा नंबर थोडासा सांगा. नंबर घ्या, 77 98 93 79 46.
ठीक आहे महेश मंडळी. माने. आणि माझा नंबर आहे 9325 97 70 60. या नंबरवर कॉल करा. बैलाची माहिती व बैलाचे फोटो हे तुम्हाला भेटतील. आणि अवश्य एकदा वळूकडं गाई भरवण्यासाठी येतगावमध्ये या. धन्यवाद.